पुणे वारजे माळवाडी आज आम्ही पालीला आलेलो आहे दर्शनासाठी। तर सर्व शिष्य घेऊन दरवर्षी आम्ही श्रावण महिन्यात पालीला येत असतो। तसंच या वर्षी पण आम्ही पालीला आलोय दर्शनाला। तर चला तर तुम्ही सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून दर्शन घ्या। पहिलं स्वागत बघा ते झालं। पाली गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये मोडतं आणि पाली गावामध्ये खंडोबाचं खूप छान असं प्राचीन काळी मंदिर आहे। तर हे मंदिर काळेश्वरी नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज आम्ही पालीला आलेलो आहे दर्शनासाठी। तर सर्व शिष्य घेऊन दरवर्षी आम्ही श्रावण महिन्यात पालीला येत असतो। तसंच या वर्षी पण आम्ही पालीला आलोय दर्शनाला। तर चला तर तुम्ही सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून दर्शन घ्या। पहिलं स्वागत बघा ते झालं। पाली गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये मोडतं आणि पाली गावामध्ये खंडोबाचं खूप छान असं प्राचीन काळी मंदिर आहे। तर हे मंदिर आणि हे कसं झालंय काय झालंय त्याचा मी तुम्हाला थोडीशी माहिती पण या ठिकाणी सांगणार आहे। तारई नदीच्या कडेला असणारं हे पालपेंबर गाव आहे। या ठिकाणी तारई नदीच्या कडेलाच हे गाव आहे आणि इथं हे पाली म्हणून गाव आहे। या गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे आणि पालाई गवळण या गवळणीने खंडोबाची खूप सेवा केली। तर वरती डोंगरामध्ये खंडोबाचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी ती पालाई गवळण जाऊन रोज देवाला पाणी घालायची, दूध घालायची आणि देवाची रोज मनेभावे पूजा करायची। तर पुढं तिचं वय झाल्यावरती देव तिच्या स्वप्नात आले आणि स्वप्नातून असा दृष्टांत दिला की ज्या दिवशी तुझी जी गाय दूध देत नाही ती गाय रानामध्ये ज्या गायचं दूध ऑटोमॅटिक मनाने पडल त्या ठिकाणी मी असणार आहे। मग एक दिवशी पालाई गवळण रानात गुरं चारायला घेऊन गेली। त्या ठिकाणी एक भाकड गाय जी दूध देत नव्हती त्या गायची सड पाहणवली आणि तिच्या कासातून सडातून दूध यायला लागलं आणि ज्या ठिकाणी दूध पडलं त्या ठिकाणी पालाईने थोडंसं उकरल्यावरती तिथं स्वयंभू शिवलिंग निघालंय आणि त्या ठिकाणीच हे पालीचा खंडोबा म्हणून मंदिर। तर या मंदिराला पालपेंबर असं पण म्हणतात। तर तुम्ही सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी मंदिर कसं आहे काय आहे त्याचा लाभ घ्या आणि यूट्यूबला व्हिडिओ। तसंच आज आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पालीचा खंडोबा, ज्योतिबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, आदमापूर, यल्लाम्मा, जोगुळबाईचं तळं, परशुरामगड अशी ट्रिप काढत असतो आणि दरवर्षी श्रावणामध्ये मंदिरात येऊन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत असतो। सर्वांनी यूट्यूबला व्हिडिओ पहा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्या। ओम काळेश्वरी दर्शन। तुम्ही एक जण यायचे स्त्रियांना नाही थोडासा घेतला होता तू शूटिंग काढला सदानंदाचा डेको जय मल्हार। मल्हारराया सर्व माझ्या शिष्य परिवार आणि भक्तजनांची सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुखात आनंदात ठेव।
सर्वांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होते. सर्वांना सुखात आनंदात ठेव. सर्वांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद होते. सदानंदाचा एककोट 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 जय मल्हार. ओम काळेश्वरी. आता आपण या ठिकाणी देवाच्या समोरच कासव आहे. कासवाच्या ठिकाणी या ठिकाणी दर्शन घेतले. तसंच या ठिकाणी नंदीचं दर्शन घेतलंय. चला सांगू ना आपण. त्या ठिकाणी खंडेरायाने ज्यावेळेस उद्यानाचं रूप धारण करून या ठिकाणी ही गुंतलेली मेंढरे तर ह्या मेंढरांचं असं दगडामध्ये कोरीव काम करून त्या ठिकाणी किती मेंढरं आहेत. हा भानुबाईची मेंढरं. तर पहा तुम्ही सर्वांनी. आता हे काय कासव एवढी सगळी हे प्रत्येकच असते. प्रत्येक मंदिरातलं ज्योतिबाला गेला ते असं प्रत्येक असतं. नाही इथं भरपूर आहेत ना सगळ्या. भरपूर. त्याचं काय मोठं. या ठिकाणी मंदिराला पूर्ण वेढ्यावरती कासव आहेत. ते पहा पूर्ण मंदिराच्या संपूर्ण काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवर्य उमेश पप्पा दागोंदे, राहायला पुणे, वारजे माळवाडी. आज आम्ही सर्व शिष्य परिवार देवाला गेलो होतो. आम्ही पालीचा खंडोबा, ज्योतिबा, यल्लामा, कोल्हापूरची महालक्ष्मी, बाळूमामा, कुकुटनरची यल्लामा. आता आम्ही मंगसूळ चिंचणीची मायक्का. आता आम्ही मंगसूळच्या खंडोबाला आलेलो आहे. तर मंगसूळच्या खंडोबाचं तुम्ही परिसरातलं आतील गाभाऱ्यातील देवाचं दर्शन घ्या. पहा किती छान असं प्राचीन काळी मंदिर आहे. या ठिकाणी 12 मल्हार, त्यामध्ये हे मंगसूळचे खंडोबा हे 12 मल्हारमध्ये एक आहेत. 12 मल्हारचे आपण ज्यावेळेस वारी करतो त्यावेळेस या ठिकाणी पण यावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून देवांचं दर्शन घ्या. आज गर्दी काहीच नसल्यामुळं या ठिकाणी एकदम निवांतपणे व्हिडिओ काढता येते. आज गर्दी काहीच नाही. आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे, त्याच्यामुळं आज गर्दी काही नाही आहे. आणि आम्ही थोडं उशिरा या ठिकाणी आल्यामुळं आता इथं काहीच गर्दी नाही. पुढे चल. हां काय खाली आई थांब. सदानंदाचा एककोट जय मल्हार. सदानंदाचा मध्ये आलोय. गाभाऱ्यातील मुख्य पुजारी या ठिकाणी तुम्हाला खंडोबा देवाबद्दलची या ठिकाणची माहिती सांगतील. प्रसाद पुजारी, रावसाहेब पुजारी या ठिकाणी आहे. आणि आता दादा तुम्हाला
तिथं ह्या ठिकाणची देवाबद्दलची माहिती सांगतील. दर्शनात तोडल्या काही असो काल बी देव इकडे बा असं टाका की त्याला
उभा गुडघ्या बसा 2 पाय उभा राहा हां पुढं हात लावा उचला सरळ आयशा बस हां हां थांबा फॉरवर्ड करा